मित्रांनो, आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा पाठ बघत आहोत. राजारामांनंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांचा संघर्षमय हा जो लढा आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. तर जाणून घेऊया महाराणी ताराबाईंबद्दल. महाराणी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची जो स्वातंत्र्य संग्रामाची लढाई होती ही त्यांनी पुढे सुरू ठेवली. औरंगजेबाला असे वाटले की आता हा संघर्ष संपला. शिवरायांचे सुपुत्र संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला असं वाटत होतं की आता आपण हे मराठ्यांचं स्वराज्य हे आपल्या सार्वभौमत्वाला जोडून घेऊया आणि आपलं एक अखंड असं साम्राज्य या भारतावर निर्माण होईल. औरंगजेब हा लढायांमागून लढाया जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते हे लक्षात घ्या. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. अशा या परिस्थितीमध्ये खूप विपरीत परिस्थिती होती, खूप संघर्षमय परिस्थिती होती की सर्व बाजूंनी मुघलांचा धुमाकूळ, शत्रूंचा धुमाकूळ, स्वराज्याला सर्वकडनं संकट आणि अशा या परिस्थितीमध्ये स्वतःचा जीवही वाचवायचा, स्वराज्याचंही रक्षण करायचं, त्याचबरोबर स्वराज्य वाढवण्याचे प्रयत्न करायचे आणि सर्व गेलेल्या सरदारांना परत आपल्या बाजूने वळवायचं की जे औरंगजेब बादशाहच्या बाजूला वळलेले होते, कारण त्याने प्रलोभनं दाखवलेले होते आणि त्यामुळे सर्व सरदार जे विश्वासपात्र होते ते सर्व औरंगजेबाच्या बाजूने गेलेले असताना अशा विपरीत परिस्थितीमध्ये, तोफखाना नसताना, शस्त्रसामग्री मर्यादित अशा परिस्थितीमध्ये महाराणी ताराबाईंनी हा संघर्षाची धुरा सांभाळलेली होती. आता मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाई यांचे वर्णन तर पुढील शब्दात केले आहे की ती ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याच्या व्यवस्था, राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक होता. नवऱ्याच्या हयातीत म्हणजेच राजाराम महाराज जिवंत असताना महाराणी ताराबाईंनी हे सगळं संरक्षणाचं, युद्ध सामग्रीचं किंवा युद्ध कसं लढावं ह्या सर्व बाबतीत, राजकीय क्षेत्र ही सगळी कला त्यांनी जाणून घेतलेली होती, हे शिकलेले होते, हे धडे त्यांनी गिरवलेले होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या साहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. आपल्या काही विश्वासपात्र सरदारांसोबत त्यांनी अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा संघर्ष पुढे सुरू ठेवला. हार मानली नाही औरंगजेब बादशाहच्या समोर. आपल्या घराण्याचा वारसा त्यांनी पुढे सुरू ठेवला. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली, तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्यप्रदेश, गुजरात या प्रदेशात धडक मारली. ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले होते. मुघलांविरुद्ध या सरदारांना महाराष्ट्राबाहेर पाठवलेलं होतं आणि ते मुघलांचा प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न करत असायचे. युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खूण दिसू लागलेली होती. आता युद्धाचं पारडं कसं बदलत होतं की मराठ्यांची बाजू ही मजबूत होत चालली होती आणि औरंगजेबाची बाजू ही कमकुवत होत होती. महाराणी ताराबाईंनी 7 वर्ष संघर्ष केला. लक्षात घ्या, छत्रपती संभाजी महाराजांनंतर, राजाराम महाराजांनंतर फक्त ताराबाईंनी हा संघर्ष जवळजवळ 7 वर्ष विश्वासपात्र अशा सरदारांच्या सोबत सुरू ठेवला आणि औरंगजेब बादशाहला प्रतिकार करत राहिल्या, मुघलांना प्रतिकार करत राहिल्या. सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतलेले होते. सिरोज, मंदसौर, माळवा इथपर्यंत मराठी सरदार मुघलांविरुद्ध लढू लागलेले होते. हा प्रदेश, माळव्याचा प्रदेश, मंदसौर हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश तुम्ही लक्षात घ्या, नकाशा बघा, तर थेट महाराष्ट्राबाहेर महाराणी ताराबाईंनी आणि सरदारांनी मजल मारलेली होती. खाफी खान याने लिहिले आहे की राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली होती. तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण
त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत होती. ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिवभारतकार परमानंदांचा मुलगा कवी देवदत्त याने म्हटले आहे की ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नांची वेळ आली मुघल हो सांभाळा. बघा, ही ताराबाई जी आहे शिवरायांची कनिष्ठ अशी सून, हिचे वर्णन एका भद्रकालीप्रमाणे म्हणजे एका दुर्गेप्रमाणे केलेलं आहे. भद्रकालीने काय केलं होतं तर राक्षसांचा विनाश केला होता. तसे हे मुघल राक्षसांचा विनाश कोण करत होतं? महाराणी ताराबाई. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, ही भद्रकाली कोपलेली आहे. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. दिल्लीची जी गादी होती मुघलांची ती दिनवाणी झालेली आहे आणि दिल्लीचा जो बादशाह आहे त्याच्या तोंडाचं पाणी उडालं किंवा पळालं. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, ही रणरंगी क्रुद्ध झाली, संतापलेली आहे. प्रयत्नांची वेळ आली मुघल हो सांभाळा. आता प्रयत्न करण्याची वेळ आली, ही मुघलांनो सांभाळा. आता अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा हा वारसा त्यांच्या सुनेने म्हणजेच महाराणी ताराबाईंनी पुढे सुरू ठेवलेला होता. मराठ्यांच्या या आक्रमक चढायांमुळे मुघल हताश झाला. सतत 25 वर्ष मुघल आणि मराठे यांचा हा संघर्ष सुरू होता. लक्षात घ्या, 25 वर्षापर्यंत हा संघर्ष महाराजांनंतर सतत सुरू होता, मुघल विरुद्ध औरंगजेब बादशाह. मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमले नाही. अशा परिस्थितीत औरंगजेब बादशाहचा इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा हा स्वातंत्र्य संग्राम समाप्त झाला आणि एक कट्टर असा शत्रू महाराजांचा औरंगजेब बादशाह याचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगर येथे झाला आणि त्यानंतर हा संघर्ष जो दीर्घ काळ सुरू होता मराठे विरुद्ध मुघल, हा समाप्त झालेला होता. मराठ्यांचा हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील लढा होता. लक्षात घ्या, हा जो संघर्ष होता हा काही साधा नव्हता. तर मुघल सत्ताधीशांची काय होती मनामध्ये लालसा? तर साम्राज्य विस्तार करण्याची त्यांची लालसा होती. आणि मराठ्यांच्या मनात कोणती आकांक्षा होती? स्वातंत्र्य आपले अबाधित ठेवणे. स्वातंत्र्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. साम्राज्य विस्तार नाही केला तरी चालू शकतो आणि जे योग्य आहे न्यायानुसार ते स्वातंत्र्याचे रक्षण करणं हे त्यांना जमलं मराठ्यांना. त्यात मराठ्यांचा विजय झाला. इतकेच नव्हे तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे अग्रेसर राहिले. त्यांनी दिल्लीच्या तख्तावर सुद्धा नियंत्रण ठेवलं. म्हणजे दिल्ली जी औरंगजेबाची राजधानी होती त्या दिल्लीपर्यंत त्यांनी मजल मारली. दिल्लीच्या तख्ताला संरक्षण दिलं. त्यामुळे 18वे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते. या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण आता पुढील पाठात पाहणार आहोत. लक्षात घ्या, शिवरायांनंतरचा इतिहास आपण अभ्यासत आहोत. आता हा पाठ पुन्हा एकदा वाचा आणि शिवरायांनंतरचा हा इतिहास अभ्यासा. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांनी हा संघर्ष कसा सुरू ठेवला हे पुन्हा एकदा वाचा आणि अभ्यासा. खाली भोसले घराण्याची वंशावळ दिलेली आहे. मालोजी राजे हे प्रमुख होते. त्यांचे पुत्र होते शहाजी राजे 1594 ते 1664 या कालखंडात. शहाजी राजांना 3 पुत्र होते, संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी. असा हा अभ्यास आहे. ओके.